रामकृष्ण हरिमंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपली सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे दुसरा सोमवार आणि उद्याची शिवामूठ जी आहे ती तिळाची आहे. बरेच लोक म्हणतात की पांढरे तीळ अर्पण करू नये, कोणी कोणी म्हणतं काळे तीळ अर्पण करू नये, पण असं काही नसतं. महादेव हे फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेलेले आहेत. जे महादेवांची भक्ती पहिल्यापासून करत आहेत त्यांना हा जे म्हणजे मी जो शब्द वापरला आहे त्याच्यावरती पुरेपूर विश्वास असणार आहे. कारण महादेव एकमेव देव असे आहेत की जे फक्त एक तांब्या पाण्याने सुद्धा प्रसन्न होतात. फक्त एवढंच की काळे तीळ आपण ज्यावेळी अर्पण करतो आपल्या मनातील इच्छा व्यक्त करून, अशा वेळी धनसंपत्तीचे मार्ग खुले होतात आणि काळ्या तिळाची शिवमूठ अर्पण केल्यामुळे ही शिवमूठ असते ती शिवामूठ 3 वेळा अर्पण करायची असते. आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत अर्पण केली तर साहजिकच आपल्यावरचं जे काही कर्ज आहे, जे आर्थिक तंगी चाललेली आहे, बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये काही केल्या पैसा टिकत नाही, पैसा येत नाही किंवा आपल्याला योग्य तो कामधंदा भेटत नाही. अशा वेळी खूप अडचणी आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतात. तर या सर्व अडचणींच्या वरती जर मात हवी असेल तर काळे तीळ अर्पण करणं हे कधीही उत्तम. त्याचबरोबर आपण आज एक खास तो असा की शिवमंदिरातून घरी घेऊन यायचे आहे फक्त ही एक वस्तू की ज्यामुळे घरातील पैसा तर वाढायला सुरुवात होतो, कर्ज सुद्धा फिटायला सुरुवात होतं. घराची मुलांची प्रगती ही भरपूर होते आणि आयुष्यामध्ये जे आपल्याला शांतता हवी आहे ती शांतता देखील लाभते. तुम्ही आता जो हा उपाय आहे तो ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी करू शकता. मात्र जोपर्यंत हा उपाय तुम्ही शिवलिंगावरून करून येत नाही, महादेवांच्या मंदिरातून करून येत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही. जरी तुमचा उपवास असेल तरी देखील खिचडी वगैरे खायची नाहीत, फळं खायची नाही जोपर्यंत तुम्ही महादेवांच्या मंदिरातून पाठीमागे येत नाही जाऊन तोपर्यंत. हा उपाय शक्यतो जर सकाळचा केला तर तुम्हाला जास्त लाभ मिळेल किंवा मग सायंकाळी जरी करणार असाल तरी देखील चालेल. मात्र लक्षात ठेवा की एखादं फळ किंवा खिचडी आपल्याला अजिबात खायची नाही जोपर्यंत हा उपाय आपण करत नाही. मग तुमच्या सवडीनुसार, तुमच्या कामाच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करू शकता. दुपारच्या वेळी जर जाऊन श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी जर महादेवांचं मंदिर साफ केलं, म्हणजे 12 ते 1 किंवा 11:30 ते 1 या दरम्यान जर तुम्ही शिवालय साफ केलं तर आयुष्यातून तुम्हाला दुःख आणि दारिद्र्य दूर करण्याची ताकद महादेव देत असतात. तर त्यामुळे बरेच असे उपाय आहेत की जे छोटे छोटे आहेत आणि जे केल्यामुळे खूप छान अनुभव येतो. तर कर्जमुक्तीसाठी आणि पैसा वाढी लागण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला 7 काळे मिरे घेऊन जायचं आहे. एक तर महादेवांचं सगळं साहित्य त्या ताटामध्ये घेऊन जायचं आहे अभिषेकाचं. त्याचबरोबर बेलपत्र सुद्धा न्यायचे आहेत. बेलपत्र असं घ्या की जे तुटकं फुटकं नसावं, खंडित नसावं, व्यवस्थित त्याचा देठ वगैरे काढायचा आहे. बेलपत्र स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम किंवा ओम नमः शिवाय हे व्यवस्थित सुलट्या पानावरती लिहायचं आहे. आणि नंतर ज्यावेळी आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाल त्यावेळी ते जे बेलपत्र आहे ते उलटं अर्पण करायचं असतं. हे उलटं अर्पण करत असताना बेलपत्राचा जो देठ आहे, देठाची जी बाजू आहे ती उत्तर दिशेला करायची आहे आणि एक जल नंतर आपल्याला पाणी तिथं अर्पण करायचं आहे. हर हर महादेव, हर हर महादेव म्हणत आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करत. तर हे पाणी अर्पण करत असताना देखील, जल अर्पण करत असताना देखील तुमचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेलाच असलं पाहिजे. त्याबरोबर एक दिवा आपल्याला लावायचा आहे. मग तुम्ही तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा साजूक तुपाचा लावू शकता, शुद्ध गाईच्या तुपाचा लावू शकता. हे जर नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल असेल, अगदी सगळ्यांच्याकडेच तूप असतं किंवा तिळाचं तेल असतं असं नाही, तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल घरचं, जे तुम्ही खात असाल, देवासाठी वापरत असाल, तर त्या तेलाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे की या दिव्याची ज्योत कुठे करायची. तुमची इच्छापूर्ती पूर्ण होण्यासाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी दिव्याची ज्योत जी आहे ती उत्तर दिशेला करायची आहे आणि दिव्याला आसन द्यायला अजिबात विसरायचं नाही. आता
आपल्याला ते 7 काळे मिरी हातामध्ये घ्यायचे आहेत. आपली इच्छा ही व्यक्त करायची आहे. जे तुम्हाला पाहिजे आहे ते बोलायचं आहे महादेवांच्या समोर. आणि नंतर हे 7च्या 7 काळे मिरी महामृत्युंजय मंत्र म्हणा किंवा ओम नमः शिवाय म्हणा किंवा ओम नमः शिवाय नमस्तुभ्यम हा देखील मंत्र महादेवांचा अतिशय पॉवरफुल आहे, जो शिवपुराणामध्ये दिलेला आहे. तर तुम्ही तिन्हीपैकी कोणताही एक मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. तिथेच बसून मन अगदी शांत ठेवायचं आहे आणि शांत चित्ताने हा उपाय करायचा आहे. अगदी पहाटे 3 वाजल्यापासून तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता दिवसभरात उद्या. आणि नंतर हे म्हणून झाल्यानंतर हे जे काळे तीळ आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे, महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. नंतर तिथंच बसून दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र तुम्ही मोबाईलला लावू शकता. तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर मोबाईलला लावून द्या. दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र हात जोडायचे आहेत आणि पूर्ण आपलं लक्ष त्या शब्दांच्या वरती राहिलं पाहिजे. हे जे स्तोत्र आहे ते एक वेळेस ऐकायचं आहे. ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी गुगलला सर्च करा आणि तिथेच बसून दारिद्र्य दुःख दहन स्तोत्र हे म्हणा एक वेळेस. नंतर म्हणून झाल्यानंतर हर हर महादेव हर हर महादेव असं 3 वेळा मोठ्याने म्हणायचे आहेत आणि 3च टाळ्या वाजवायच्या आहेत. नंतर ती जी काळी मिरी आहे ती उचलून घ्यायची आहे आणि महादेवांचा प्रसाद म्हणून आजपासून माझ्या घरातली जी निगेटिव्ह पॉवर आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे. घराला कधीही कुणाचीही दृष्ट तुमच्या कृपेनं लागणार नाही. माझ्या घरामध्ये भरभरून धनधान्य आणि पैसा येणार आहे. मी त्या जो तुम्ही पैसा मला देणार आहे, ज्या वस्तू तुम्ही मला देणार आहात त्याच्यातून गोर गरिबांना सुद्धा मदत करणार आहे. एवढी ताकद तुम्ही माझ्या मनगटामध्ये माझ्या कष्टाला देणार आहे, कष्टाला यश देणार आहात. हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव अशीच कृपा तुमची माझ्यावरती निरंतर राहू द्यात. शिवपार्वती कृपा करा कृपा करा कृपा करा हे शब्द बोलायचे आहेत. आणि नंतर ती जी काळी मिरी आहे ती आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. सोबतच बघा एरवी देखील आणि सोमवारी देखील सतत जलधारी चालू असते. जलधारी जी आपण म्हणतो महादेवांच्या पिंडीवरती अभिषेकासाठी ती कायमस्वरूपी चालू असते. तर ती जलधारीचं पाणी महादेवाच्या लिंगावरती पडत असतं आणि नंतर एका बाजूने बाहेर येत असतं. तर जिथून बाहेर पडतं पाणी तिथलं थोडंसं पाणी आपल्याला आपल्या तांब्यामध्ये, जो तुम्ही तांब्या नेला असेल महादेवांना जल अर्पण करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी हे घरी घेऊन यायचं आहे. घरी घेऊन आल्यानंतर आपली जी काळी मिरी आहे ती काळ्या वस्त्रामध्ये बांधायची आहे. एक छोटीशी पोटली करा, छोटंसं कापड घ्या आणि त्याच्यामध्ये बांधायची आहे ही काळी मिरी. आणि नंतर ही जी काळी मिरी आहे ती आपल्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस उजव्या किंवा डाव्या बाजूस तुम्ही बांधू शकता किंवा बरोबर सेंटरला वरती एखादा खिळा ठोका आणि ती जी गाठोडा आहे छोटंसं ते बांधून द्या. नंतर धूप दीप अगरबत्ती त्याला करा आणि जे तुम्ही महादेवाच्या मंदिरामधून पाणी आणलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्या घरातलं थोडंसं पाणी एकत्रित करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल टाकायचं आहे आणि संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडायचं आहे. बाकी घराचा कानाकोपरा अजिबात शिल्लक राहिला नाही पाहिजे. संपूर्ण घरामध्ये हर हर महादेव हर हर महादेव हा मंत्र म्हणत आपल्याला घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असणार आहे की पाणी कसं शिंपडावं. तर मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे. पहिल्यांदा आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि आज ज्यावेळी तुम्ही एंट्री कराल त्यावेळी उजवी प्रदक्षिणा घालायची आहे. म्हणजे उजवीकडून सुरुवात करायची आहे आणि डाव्या बाजूने बाहेर घरातून मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी शिंपडत तुम्ही घराच्या तुमच्या मुख्य दरवाजा जो असेल त्या जी रूम असेल, मग तुम्ही बैठक खोली असेल किंवा एकाच खोलीत राहत असाल तरी देखील उजव्या बाजूने सुरुवात करायची आहे शिंपडायला पाणी आणि डाव्या बाजूने बाहेर निघायचं आहे. ही गोष्ट लक्षातच ठेवायची आहे. तुम्हाला 8 दिवसातच म्हणजे ह्या सोमवारी तुम्ही उपाय केला की पुढच्या सोमवारापर्यंतच तुम्हाला अप्रतिम बदल हा घडून येताना दिसून येईल आणि रोजच्या रोज आपल्याला
ते जे मिरी तुम्ही बांधलेली आहे काळी मिरी, तर त्यांना धूप दीप दाखवायचा आहे. जमलं तुम्हाला तर खडीसाखरेचा नैवेद्य देखील दाखवू शकता. हा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर खडीसाखरेचा एखादा खडा आपल्याला मुंग्यांच्यासाठी सुद्धा बाजूला काढून ठेवायचा आहे. जिथं कुठं तुम्हाला मुंग्या दिसतील अशा ठिकाणी तो खडीसाखरेचा खडा नेऊन ठेवायचा आहे. आयुष्यातून 108 दिवसात कसलंही तुमचं मोठं कर्ज असू द्या, ते कर्ज फेडण्याची ताकद महादेव देतात. अगदी 1 कोटीचं जरी कर्ज असेल तरी सुद्धा तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल, कर्ज फिटेल, आयुष्यामध्ये एक शांतता लाभेल. जे जे तुम्हाला हवं आहे ते ते महादेव देतील. तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा की ज्यामुळे त्यांचं सुद्धा कल्याण होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.